आता पाहूयात लोकसभेसंदर्भात इतरही महत्त्वाच्या काही घडामोडी लोकसभेचा रणसंग्राम मधून। नव्या काळामध्ये मला कोणत्या तरी केसमध्ये फसवण्याचा खूप प्रयत्न केला, पण चौकशीमध्ये काहीही आढळलं नाही, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। तर फडणवीस एकनाथ शिंदेंना अटक करणार होते म्हणूनच शिंदे पळून गेले, संजय राऊतांचा पुन्हा एकदा आरोप। फडणवीसांना अटक करणार होते त्यामुळेच मवियाचा टांगा पलटी केला। मविया काळात फडणवीसांना अटक करण्याचा प्लॅन केला होता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा गौप्यस्फोट। तर खेळण्याला चावी दिली जाते, चावी संपेपर्यंत बोलावं लागतं, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मुलाखतीवरती हल्लाबोल। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून प्रचारात देव आणि पूजास्थळांचा उल्लेख, मोदींच्या निवडणूक लढवण्यावर बंदी घाला, दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल, 29 तारखेला सुनावणी। महाराष्ट्रात 8ही जागांवर मवियाचे उमेदवार निवडून येणार, 30 ते 35 जागा आम्ही जिंकू, संजय राऊतांचा दावा। तर लोकसभेची उत्तर मध्य मुंबईतनं उमेदवार जाहीर झाल्यानंतर काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। वर्षा गायकवाडांना खासदार करून दिल्लीमध्ये पाठवणार, उद्धव ठाकरेंकडून विश्वास व्यक्त। उत्तर मध्य मुंबईसाठी भाजपकडून उज्ज्वल निकम यांचं नाव चर्चेत, भाजपचे महाराष्ट्र प्रभारी दिनेश शर्मा यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पडली पार। उत्तर पश्चिम मुंबईतनं शिंदे गटाकडून रवींद्र वायकर, दीपक सावंत यांच्या नावाचीही चर्चा, ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकरांविरोधात दोन्ही नावांची चाचपणी।